नमस्कार. मनीषाज किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण साबुदाणा वडा कसा करायचा ते बघतोय. साबुदाणा वडा करताना साबुदाणा भिजवणे आणि बटाटा शिजवणे या दोनच गोष्टी अगदी महत्त्वाच्या आहेत आणि त्या आपण आज इथे क्लिअर करणार आहोत. मी ते साबुदाणा कसा भिजवायचा ही पहिली स्टेप आपली आपण बघून घेऊया. मी इथे 1 कप साबुदाणा घेतलाय. त्याच्यामध्ये आपण पाणी घालायचंय आणि तो 2 वेळा छान धुवून काढायचा, 2-3 वेळा असा. त्याला अगदी काही चोळून वगैरे धुवायची गरज नाहीये, फार खसखसवून घ्यायची गरज नाही. जस्ट एक त्याला स्टर द्यायचा, पाणी घालायचं आणि पाणी ओतून काढायचं. पुन्हा एकदा पाणी घालायचं, जस्ट एक स्टर द्यायचा. आता पहिल्या पाण्यापेक्षा हे पाणी थोडंसं कमी पांढरं निघतंय, असं 2-3 वेळा करून घ्यायचं, पण ते पटापट करायचं. म्हणजे तो साबुदाणा असा ठेवलाय, मग कुठेतरी फोनवर बोलायला गेलाय किंवा कुठे कोण आलंय, डोरबेल वाजली, असं करायचं नाही. पटकन साबुदाणा पूर्ण व्यवस्थित धुवून घ्यायचा. आता हा माझा साबुदाणा छान, तर बघा पाणी मी अजून एकदा धुतेय. त्याला असं भिजायला वेळ द्यायचा नाही फार. आणि मुख्य महत्वाची टिप म्हणजे साबुदाणा भिजवताना आपण काय करतो, असं हाताने पाणी ओतून काढतो किंवा असंच ओतून काढतो. तर त्यावेळेला ते पाणी जे आहे ना, ते एक्सेस वॉटर त्याच्यामध्ये राहतं. म्हणून एक झाकणी घ्यायची आणि झाकणीने पाणी आपण असं ओतून काढायचं. आता बघा इथे मी पूर्ण भांड तिरकं केलंय. आता अगदी पाणी पडायचं बंद झालंय, एखादा थेंब तेवढा चालेल. तर आपण ही झाकणी काढून टाकायची आणि आता आपण काय करायचं, ज्या मापाने मी साबुदाणा घेतला होता त्याच मापाने थोडं भांड मिसळून टाकायचं, कारण साबुदाणा आपण त्यात घेतला होता. आणि हा 1 कप मी इथे पाणी घेतलंय. जेवढा साबुदाणा तेवढंच पाणी. पण साबुदाणा वडा करताना काय करायचं, साबुदाणा वड्यासाठी साबुदाणा भिजवला गेला पाहिजे आणि तो पूर्ण भिजला पाहिजे, पण तो असा चिकट नाही झाला पाहिजे. तो दाबला तर पुन्हा स्पंज सारखा वरती आला पाहिजे. तो त्यासाठी आपण काय करायचं, त्याच्यातून आपण 1 चमचा पाणी काढून टाकायचं. साबुदाण्याच्या क्वालिटीवरती डिपेंड करतं. जर तुमचा साबुदाणा फारच ओला होत असेल तर तुम्ही अगदी 2 चमचे काढलेत तरी चालेल. आणि तसंही 2 चमचे पाणी काढलं काहीच हरकत नाही. 2 चमचे ह्याच्यातून मी पाणी काढून टाकलंय. माझा साबुदाणा खूप मोकळा होतो, पण तरी मी 2 चमचे पाणी काढलंय. वडे करतेय म्हणून. खिचडीला एखादा चमचा काढलं तरी चालेल. आणि आता हे पाणी आपण यात घालायचंय. आता हा साबुदाण्याची आपल्या लेवल झालेली आहे. तर बघा यात किती पाणी उरलंय ते. हे आपलं साबुदाण्यातलं जे पाणी आहे ते अगदी साबुदाण्याच्या, म्हणजे एक जर साबुदाणा असेल त्याच्यावरती दुसरा साबुदाणा आपण ठेवला तर हा साबुदाणा एक लेवल मध्ये करून घ्या साबुदाणा, आणि त्याच्यावरती दुसरा ठेवला तर तो भिजला नाही गेला पाहिजे. जस्ट त्याची लेवल झाली पाहिजे इतकंच पाणी ठेवायचं आणि झाकण घालायचं. आणि हे कमीत कमी 2 तास रात्रभर ठेवलं खूपच छान रिझल्ट मिळेल. आता आपण बटाटे कसे उकडायचे ते बघूयात. आपण रेग्युलर जर कुकरला आपण बटाटे कुकर लावतो, तसे जर आपण बटाटे कुकरमध्ये ठेवायचे असतील तर असा डबा घ्यायचा. कुकरमध्ये रेग्युलर सारखं पाणी टाकायचं. एक रिकामा डबा घ्यायचा किंवा त्यात थोडं पाणी घ्या, डबा हलू नये म्हणून. बटाटे जर कमी असेल तर डबा हलू शकतो त्या पाण्यामध्ये. त्यात थोडं पाणी घ्या आणि ताटली ठेवून त्याच्यावरती बटाटे असेच ठेवायचे धुवून. अजिबात त्याला धुवायचे आणि असेच ठेवून द्यायचे आणि कुकर लावायचा. पाणी घालायचं नाही किंवा हे असे डब्यात ठेवायचे आणि मग त्यात थोडं पाणी घालायचं किंवा नुसता डबा ठेवायचा असा आणि मग आपण ते असा डबा ठेवायचा, असं अजिबात करायचं नाही. आपल्याला हा डबा रिकामा घ्यायचा आहे का, तुमच्याकडे जर समजा भांडी उतरवून ठेवण्याचं स्टँड असेल आणि ते जर दाट असेल तर तुम्ही ते जरी ठेवलं तरी त्याच्यावरती बटाटे ठेवलेत काहीच हरकत नाही. पण ते नसेल समजा तर मी सगळ्यांकडे कुकरचा डबा तर असतोच, त्याच्यावरती आपण हा असा डबा आहे, झाकणी ठेवायची आणि बटाटे आपले मोकळेच ठेवायचे धुवून फक्त स्वच्छ. आणि बटाटे उकडल्यानंतर ते बटाटे आपण कुकरमधनं काढले, आपला कुकरचा टाइम संपला की ते काढायचे आणि आपण गार व्हायला बाहेर रूम टेम्परेचरला येऊन द्यायचे त्यांना. ते कुकरमध्येच ठेवून द्यायचे नाही. कुकरमध्ये ठेवले तरी ते बटाटे ओले खूप होतात. कुकरचा टाइम आपला संपला की शिट्टी आपली प्रेशर गेलं की बटाटे काढायचे आणि रूम टेम्परेचरला ठेवून द्यायचे. म्हणजे बटाटे सॉगी होत नाहीत आणि ते खूप त्याच्यामध्ये पाणी राहत नाही. आतल्या हीटमुळे पाणी उलट एक्सेस वॉटर त्यातलं असेल तर ते निघून जातं. आता आपला साबुदाणा छान भिजलेला आहे. बघा मी इथे ताटामध्ये ओतून दाखवते कसा भिजलाय तो. बघा आपला साबुदाणा असा आपण मी जर टाकला, आता जेव्हा मी शिफ्ट केला तेव्हाही तुम्हाला दिसलाच असेल.
साबुदाणा कुठेही चिकटलेला नाहीये अजिबात, प्रत्येक दाणा साबुदाण्याचा मोकळा झालेला आहे. आणि मी इथं प्रेस केला तर तो भाताच्या हितासारखा होत नाहीये, तो त्याचा आकार जो आहे तो सोडत नाहीये. असा साबुदाणा परफेक्ट भिजला पाहिजे. बटाटे उकडताना सुद्धा, आता बटाटे सुद्धा उकडलेले इथे आहेत, तेही दाखवते. बटाटे कुठे, बटाट्यांना पाणी नाहीये, हे बघा अजिबात पाणी नाहीये. असे बटाटे छान उकडले पाहिजेत. ह्या 2 स्टेप व्यवस्थित फॉलो झाल्या तर साबुदाणा वडा अजिबात तुमचा फुटायचा नाही तेलामध्ये, आणि तो आतून सॉफ्ट होईल, वरती क्रिस्पी होईल. आता आपण इथे बटाटा छान यात कुस्करून घेऊया. एवढ्या साबुदाणा करता 2 बटाटे खूप आहेत. आता याच्यात मी दाण्याचा कूट घालणार आहे भाजलेला. हा मी अर्धा कप घेतलाय. थोडा जास्तीचा हवा असेल जास्तीचा घेतलात काहीच हरकत नाही, एखादा चमचा वाढला तरी चालेल. इथे मी मिरची आणि जिरे मिक्सरला बारीक करून घेतलेत. चवीप्रमाणे मीठ, हाफ टीस्पून पर्यंतच घ्या, जास्ती नको. आणि जर तुम्ही उपवासाला खात असाल तर कोथिंबीर. आता हा साबुदाणा आपल्याला छान मळून घ्यायचा आहे. फारही असा त्याला फक्त बाइंडिंग होईल इतकाच मळायचा आहे. एकदम आपण कणिक वगैरे मळतो किंवा पापडाचं पीठ अगदी घट्ट घट्ट करतो असं नाही मळायचं. ते मळताना बाइंड झालं पाहिजे आणि मळलंही गेलं पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला ते मळायचं. आता आपण वडे कसे वळायचे ते बघून घेऊया. आपल्याला जेवढ्या आकाराचा वडा हवा असेल तेवढा असा गोळा घ्यायचा. एकसारखे आकाराचे गोळे करायचे आणि ते हाताने असे दाबून घ्यायचे. वड्याचा आकार एकदम फुगीर आणि असा चपटा पण नाही झाला पाहिजे. तो असा थोडा 2 हातांमध्ये असा दाबून घ्यायचा, म्हणजे मध्ये फुगीर होतो आणि साईडला तो चपटा होतो. अजून एक मी वळून दाखवते. आपल्याला जेवढा पाहिजे तेवढ्याला एवढा गोळा घ्यायचा हातात, तो जरासा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा. मग दुसरा हात, त्याचा आकार असा गोल चपटा करत करत, गोल आणि चपटा एकाच वेळेला करायचा. आपल्या हाताच्या ह्या खड्ड्यामध्ये बरोबर तो दाबला की तो असा छान होतो, साईडने चपटा आणि मध्ये फुगीर होतो. बघा आता मी हे सगळे वडे करून घेते आणि मग आपण तळण्याकडे जाऊया. आता हे तेल आपलं मी तापायला ठेवलेलं आहे. हे तेल तापलं की नाही ते कसं बघायचं, एक साबुदाणा घ्यायचा, तो टाकून बघायचा. तो पटकन वरती पण आला नाही पाहिजे आणि तो तळला. आता हा असा बबल्स वरती यायला लागलेत. हे बबल्स वरती यायला लागले की आता पण मी टच केला म्हणून तो वरती आला, पण तो तळला जात होता, त्यातून बबल्स यायला लागले. हे आता आपलं परफेक्ट तेल आहे. तेल आपलं फार असं पटकन करपलाही नाही पाहिजे. पटकन जर करपला तर तो वरती करपला जाईल, आपल्याला शिजल्यासारखा वाटेल तळला गेलाय म्हणून, पण आतमध्ये कच्चा राहील. आता मी एक एक करून वडा याच्यात सोडतीये. तळतानाची मुख्य टीप म्हणजे सांगतेय, तेल कढईमध्ये ठेवताना कधी कढई अर्धीच ठेवायची, आणि आपण ज्या वेळेला एक एक करून वडे आता ह्याच्यामध्ये सोडणार त्यावेळेला ते बबल्स वरती येतात त्याच्यातून, आणि मग ते कढईच्या बाहेर तेल जाता कामा नये. 1-2 मिनिट झालेत. आता आपण आपले वडे एकदा उलटून घेऊया. वडा उलटताना तो तिथल्या तिथे नाही उलटायचा, तर तो असा झाऱ्यात घ्यायचा, साईडला आणायचा आणि तिथे उलटा करायचा. इथे जर तुम्ही उलटा केलात होऊ शकतो, पण त्याला प्रॅक्टिस पाहिजे. आणि जर प्रॅक्टिस नसेल, बिगिनर्स असाल, तर तो साईडला आणायचा आणि मग आपण तिथे झाऱ्याच्या सहाय्याने असा तिथल्या तिथे असा उलटा करायचा. परत एकदा दाखवते. इथे आणून मग तो अलगद असा इथे उलटा करून घ्यायचा. वडे तळले जातात तोपर्यंत मी तुम्हाला काही टिप्स सांगतेय. वडे तळताना साबुदाणा व्यवस्थित भिजला पाहिजे, बटाटे छान उकडले पाहिजेत. हे 2 जर शक्य नाही झालं, आणि दाण्याचा कूट सुद्धा थोडासा, थोडे दाणे, थोडासा कूट, थोडासा पावडर पण झाली पाहिजे. असं जर झालं तरच आपले वडे छान होतात, क्रिस्पी होतात. आणि हे जर नाही व्यवस्थित झालं तर मग तुमचा वडा फुटूच शकतो. अगदी कोणी मी कितीही सांगितलं की वडा फुटायचा नाही, तरी सुद्धा ते जर तुमच्याकडनं झालं नाही तर तो नक्कीच फुटू शकतो. तर सावधानता बाळगणं हे अगदी गरजेचं आहे. साबुदाणा वडा तळताना तेवढं जरा
चेहरा बाजूला घ्यायचा, मग बाकीचं काही होऊ दे तिकडे. घर आपल्याला पुसून काढता येईल, पण चेहरा खराब होऊन देता कामा नये. त्यामुळे साबुदाणा वडा अगदी काळजीपूर्वक तळायचा. वडे आपले छान तळून झालेले आहेत. आता मी ते काढून घेतेय. एखादी चाळणी किंवा तुमच्या घरात जर असं काहीच नसेल तर अगदीच पुरण जाळी असेल तर त्याच्यामध्ये पण टिश्यू पेपर टाका आणि त्याच्यावरती असा घ्या टिश्यू पेपर टाकून आणि त्याच्यावरती तुम्ही वडे काढून घ्या. अतिशय कुरकुरीत, वरून एकदम क्रिस्पी आणि आतून पूर्ण शिजलेला आणि एकदम मऊ असा साबुदाणा वडा खाण्यासाठी रेडी आहे. आता आपण चटणी करतोय, तर चटणी करताना मी काही टिप्स सांगते त्या लक्षात घ्या. आपण साबुदाणा वडा केला त्यावेळेला मी इतर वेळी तुम्हाला सांगते कुठल्याही रेसिपीमध्ये की लहान मुलं असतील तर तुम्ही मिरच्यांचे तुकडे करून घाला किंवा मोठ्या मिरच्या घाला. पण आता मी वड्यामध्ये तुम्हाला तुकडे घालायला सांगितले नाही. मी सांगितलं की मिरची क्रश करून घ्या. याचं कारण काय, तर मुलांना वडे खायला आवडतात. कुठल्याही मुलांना वडा, साबुदाणा वडा हा आवडतोच. तर साबुदाणा वड्यामध्ये आपण मिरची फक्त टेस्ट बॅलन्स करण्यासाठी आपण एक मिरची टाकायची. आणि घरातल्या मोठ्या माणसांना तर तिखट हवं असतं. अशा वेळेला आपण काय करायचं, चटणी करताना चटणी जी आपली जी आहे ती झणझणीत करायची. म्हणजे मुलांची सोय झाली कमी तिखटाची आणि मोठ्या माणसांसाठी चटणी झणझणीत केली की त्यांचीही गरज भागली आणि लहान मुलांसाठी कमी तिखट झालं. तर मी आता इथे पाऊण कप होईल एवढं इथे खोबरं घेतलंय, ओला नारळ घेतलाय. ओला नारळ नसेल, सुकं खोबरं असेल तर ते सुकं खोबरं सुद्धा तुम्ही पाण्यामध्ये भिजत ठेवा क्रश करून. ती पण चटणी उत्तम लागते. आणि हे इथे मी दाण्याचा कूट घेतलाय, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, थोडंसं आलं घेतलंय, अगदी 2 तुकडे घेतलेत पातळ काप करून. आणि पाव टीस्पून होईल एवढं जिरं घेतलंय, थोडंसं सैंधव मीठ आणि आपलं रेग्युलर मीठ असतं ते, पांढरं मीठ असतं ते, चवीपुरती साखर आणि दही किंवा लिंबाचा रस हे तुम्ही पाव कप पर्यंत तुम्ही घेऊ शकता. आंबटपणा कसा असेल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त प्रमाण करा. आता हे आपण एक मिक्सरला लावून घेऊया. आता आपण दही कसं करायचं ते बघूया. इथे मी दही घेतलंय, साधारण एक कपभर दही होईल, पाऊण कप एवढं दही होईल. त्यात मी चवीप्रमाणे साखर टाकतेय आणि सैंधव मीठ टाकतेय. सैंधव मीठ अगदी चवीपुरतं टाकायचं, जास्ती नको. आणि छान याला स्टर करून घ्यायचं. आणि जर इतर वेळी आपण खात असेल तर थोडासा चाट मसाला टाकायचा. आणि नसेल, जर उपवासासाठी खात असाल थोडीशी जिऱ्याची पूड खाताना टाकायची, म्हणजे बच्चे कंपनी पण खुश. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा. परत भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा.